साक्षी, आता आषाढी एकादशी आहे, नंतर गुरुपौर्णिमा, त्याच्यानंतर आपला श्रावण महिना, नंतर येणार आपले बाप्पा, आणि याची सुरुवात झाली की आपल्याला लागतं नैवेद्यासाठी केळीचं पान. बरोबर. आपल्याला तर अगदी सहज मिळतं इथे मुंबईमध्ये, आणि बऱ्याच वेळा असंही होतं की मार्केटमधून घरी येता येता ते पान आपल्या फाटलेलं सुद्धा असतं. हो. कधीतरी आपण ताटामध्ये सुद्धा नैवेद्य भरतो. आणि आपली अशी बरीच मंडळी आहेत जी बाहेर राहतात, ज्यांना केळीचं पान मिळत नाही, विशेषतः परदेशामध्ये. तर आपल्या दीप क्रिएशन मध्ये असं काही आहे की हा प्रश्न चुटकीसारखा सुटेल? नक्की नक्की सुटेल. असं आपल्याकडे एक छान पान आहे जे आपण रेग्युलर यूज करू शकतो, नैवेद्याला पण वापरू शकतो, डेकोरेशन म्हणून पण वापरू शकतो, कोणत्याही सणावाराला वापरा. त्याच्यावर विशेष म्हणजे वम गरम जेवण, जसं आपण ओरिजिनल पान आणून जसं आपण ठेवतो तसं वम गरम जेवण तुम्ही त्याच्यावर सर्व करून बाप्पाला नैवेद्य डिरेक्टली दाखवू शकता. फक्त ते थोडं प्लॅस्टिक आहे, पण प्लॅस्टिकची क्वालिटी खूप चांगली आहे आणि उत्तम प्रकारे त्याचं मेंटेन आहे की गरम जेवण साधं आपण जे अन्न जेवायला घेतो तेवढं गरम जेवण आपण त्याच्यावर वाढू शकतो. वाढू शकतो. मग हे आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो? हो, पुन्हा पुन्हा वापरू शकता, फोल्ड करून ठेवू शकता किंवा असंही रेग्युलर डायनिंग वर ठेवू शकता. दाखवणार आम्हाला? हो, नक्की नक्की. हे बघ ताई, आपल्याकडे ही अशी दोन प्रकारची पान आहेत. एक मोठी साईज आहे, एक लहान साईज आहे. अशी दोन साईज मध्ये येणार. हे आहे प्लॅस्टिक मध्ये. पूर्ण ह्या शिरा जसं आपण रिअल असतं त्याप्रमाणेच आहे. हे तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता. आपलं काम झाल्यानंतर फोल्ड करून ठेवू शकता. ट्रॉलीमध्ये आरामात राहील. आरामात ठेवू शकता आणि ह्याच्यावर जेवण पण सर्व करू शकतो. हे छोटस आहे, हे मोठं. 21 मोदकाचा नैवेद्य आपण याच्यात अगदी सहज भरू शकतो. पक्वान्य, आणखीन 4-10 भाज्या. आणि चला, आम्ही तुम्हाला ना डेमो दाखवतो, प्रत्यक्ष याच्यावर भरलेला नैवेद्य. रील कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण ऑर्डर करू शकता. अशाच अपडेटसाठी आपलं पेज फॉलो करा.